गोळ्या घातल्या तरी झेलणार, पण आता मागे हटणार नाही. मुंबईत आंदोलन करण्यावर जरांगे ठाम. मुख्यमंत्री फडणवीसांकडे मराठ्यांची मनं जिंकण्याची संधी. जरांगेंचं वक्तव्य. मनोज जरांगेंनी शिवनेरी किल्ल्यावर जाऊन शिवरायांना केलं अभिवादन. शिवाई देवीचीही जरांगेंच्या हस्ते आरती. शिवरायांचं दर्शन अखेरचं ठरू शकतं, जरांगेंचं मोठं विधान. जुन्नरमध्ये मराठा आंदोलकाचा मृत्यू. हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाल्याची माहिती. सतीश देशमुख असं मृत्यू झालेल्या आंदोलकाचं नाव. चर्चेला तयार होतो, पण जरांगेंकडून कोणताही निरोप मिळाला नाही. राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती. तर चर्चेला येऊ नका असं बोललोच नाही, जरांगेंचं स्पष्टीकरण. मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि मंत्री उदय सामंत यांच्यात आज महत्त्वाची बैठक. बैठकीनंतर दोन्ही नेते जरांगेंची भेट घेण्याची शक्यता. गणेशोत्सव असल्यानं आत्ताच आंदोलन करायला नको होतं, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं वक्तव्य. तर देवदेवतांच्या नावाखाली आडकाठी केली जाते, जरांगेंचं प्रत्युत्तर. मुंबईत धडकल्यानंतर मनोज जरांगे पाटील घेणार लालबागच्या राजाचं दर्शन. मराठा आरक्षणासाठी लालबागच्या राजाला घालणार साकडं. इतर कार्यकर्त्यांना आझाद मैदानात जमण्याचं आवाहन. जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ओबीसी ऍक्शन मोडवर राष्ट्रीय ओबीसी महासंघाची बैठक सुरू. बैठकीत जरांगेंच्या मोर्चावर चर्चा होणार असल्याची माहिती. मनोज जरांगे पाटलांच्या मोर्चाला भाजपचं बॅनरमधून प्रत्युत्तर. उच्च न्यायालयात आरक्षण टिकवणारे देवेंद्र फडणवीस अशा आशयाचे बॅनर. मुख्यमंत्री फडणवीसांच्या समर्थनार्थ भाजपची बॅनरबाजी. 1.5 दिवसांच्या बाप्पाचं आज विसर्जन. प्रशासनाकडून कृत्रिम तलाव तयार. गजाननाची मनोभावे पूजा करून बाप्पांना दिला जातोय निरोप. गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशीच लालबागच्या राजाला भरभरून दान. लालबागच्या राजाच्या देणगीची मोजदाद सुरू. भारतीय चलनासह परदेशी चलनांच्या माळा अर्पण. ऋषीपंचमीनिमित्त 35,000 महिलांचं अथर्व शीर्ष पठण. पुण्यातील दगडूशेठ गणपती मंदिरासमोर सामुदायिकरित्या अथर्व शीर्ष पठण. परदेशातील महिलांनीही घेतला सहभाग. आमदार निधीतील खर्चावर आता सरकारचं लक्ष. राज्य सरकारकडून ई समर्थ पोर्टल विकसित. ऑनलाईन प्रणालीचा पहिला प्रयोग पुण्यात. पोर्टलद्वारेच विकास कामाचं ट्रॅकिंग केलं जाणार.